नमस्कार, संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला चविष्ट असे व सोडाही न घालता खुसखुशीत होणारे उडदाच्या डाळीचे वडे बनवायचे आहेत। आणि नवीन आलेले असाल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आता वडे कसे बनवायचे ते बघूया। उडदाच्या डाळचे वडे करायचे आहेत आपल्याला। त्यासाठी ही अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे। ही बिना सालीची पांढरी डाळ आहे। उडदाची साल असलेली डाळ वापरली तरी चालू शकते। आता ह्या उडदाच्या डाळीला आपण स्वच्छ निवडून घेणार आहोत। खडे वगैरे असू शकतात, त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या। आणि डाळ भिजवण्याच्या अगोदर आपण हिला धुवून घेणार आहोत। डाळला कीड वगैरे लागू नये म्हणून अनेक प्रकारचे केमिकल वगैरे वापरलेले असतात, त्यामुळे ह्या डाळला आपण चोळून 3-4 वेळा पाणी वापरून धुवून घेणार आहोत। आता आपल्याला उडदाची डाळ भिजवून घेण्यासाठी ही कोमट पाणी घेतलेलं आहे। कोमट पाण्याने ही डाळ लवकर भिजते, त्यामुळे आपल्या हाताला सहन होईल एवढं कोमट पाणी घ्यायचं व त्यात डाळ भिजवायची। साधारण अर्धा-1 तासामध्ये ही डाळ भिजून जाते। मिक्सरमध्ये आपली डाळ दळली जाईल इतपत आपली डाळ भिजलेली आहे। आता आपल्याला ह्या डाळीचं एका गाळणीवर टाकून सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। डाळीचे सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत आणि डाळ आपल्याला आता ही दळून घ्यायची आहे। हे पाणी आपल्या काही कामाचं नाही, याला फेकून द्यायचं। वड्यांचं वाटण करण्यासाठी आपण हे मसाले घेतलेले आहेत। या 10-15 आपण हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। वडे जसे तुम्हाला तिखट हवे असतील त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्या। हे साधारण 2 इंच आपण आलं घेतलेलं आहे। 20-25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 4 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। चवीनुसार हळद मीठ घ्या। साधारण मूठभर आपण ही कोथिंबीर घेतलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, लसूण पाकळ्या व जिरं घालून घ्यायचं आहे। चवीनुसार हळद मीठही घालून घेऊ व पाणी न वापरता डाळ व मसाले दळून घेऊ। पाणी न वापरता आपण डाळ व मसाले दळून घेतलेले आहेत। अशी जाडसर आपल्याला डाळ ही दळून घ्यायची आहे। आता मसाल्याचं वाटण व डाळीचं वाटण आपण मिक्स करून घेणार आहोत। अर्धा वाटी पाणीमध्ये 1 टेबलस्पून आपण तेल घालून घेतलेलं आहे। ह्या पाण्याचा हात लावून आपल्याला हे वडे वळून घ्यायचे आहेत। तेल पाण्याचा हात लावल्याने ही डाळीचं जे मिश्रण आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही। या डाळीचा एक गोळा घेऊन आपल्याला आता हातावर अशा प्रकारे पातळसर थापून घ्यायचं आहे। आणि मध्ये एक छिद्र पाडून घ्या। आता हा तयार वडा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे। आता आपण ह्याला अलगद तेलामध्ये सोडलेला आहे। अशाच प्रकारे अलगद सोडायचा, नाही तर तेल अंगावर उडू शकतं, त्यामुळे सांभाळून ही कृती करा। तुम्ही कढईमध्ये जेवढं तेल घेतलेलं असेल त्यानुसार वडे मावतील तेवढे वडे ह्या कढईमध्ये टाकून घ्या। ह्या कढईमध्ये आमचे साधारण 3 वडे मावतील, त्यामुळे हे 3 वडे आपण कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत। वड्याची एक बाजू तळली गेली की आपल्याला आता हे वडे उलटून घ्यायचे आहेत, म्हणजे उलट्या बाजूने करून घ्यायचे आहेत, म्हणजे दोघं बाजू व्यवस्थित तळली जाईल।
आपण वडे वळताना त्यांना मधोमध छिद्र पाडून घेतलेलं होतं. अशा प्रकारे छिद्र पाडल्याने वडे हे व्यवस्थित तळले जातात व ते पुरीसारखे फुगतही नाही आणि कोणताही प्रकारचा सोडा वगैरे न वापरता व्यवस्थित कुरकुरीत असे होतात. साधारण सोनेरी रंगाचे झाले की आपले वडे हे तळले गेले असे समजायचं आणि आता आपण काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. तर मग नक्कीच करून बघा. उडदाच्या डाळीचे वडे अतिशय चविष्ट असे होतात आणि कसे झालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन म्हणजेच मेसेज मिळत राहील व तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ बघायला मिळत राहतील. व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटला तर शेअरही नक्की करा. चला आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.